इथे आपण ही कॅनव्हासची शीट घेतली आहे, मध्यात फोल्ड केली आहे. पाहताय समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. आता याची उंची कशी घेतली ते पाहूयात. आपल्या मागील गळ्याची खोली घेतोय आपण 10.5 इंच. त्यामध्ये इथे आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या कॅनव्हास पेपरची रुंदी खालच्या साईडने तुमच्या गळ्याची रुंदी जितकी असणार आहे त्यानुसार घ्या. मी इथे साधारण 5.25 इंच घेतली आहे. आता आपण मार्क करून घेतोय. खालच्या साईडला जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय तिथे आपण मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेऊयात. हे 1 इंच मार्जिन आपण शिलाईसाठी घेतोय. त्याच्या वरच्या साईडला आपल्या गळ्याचा आकार येणार आहे. त्यानंतर गळा रुंदी घेतली आहे आपण 2 इंच. खालच्या साईडने गळ्याची रुंदी 1 इंचाने वाढीव घ्यायची आहे. तर जी आपण मार्जिन रेषा मार्क केली आहे त्या रेषेवर 3 इंचाला मार्क करून इथे दोन्ही पॉईंट्स जोडत हा बॉक्स मार्क करून घेतला. खालच्या साईडने गळ्याची रुंदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर डिझाईन करण्यासाठी इथे आपण हा पेपरचा अर्धगोल शेप कटिंग करून घेतला आहे. याची रुंदी घेतली आहे 1.5 इंच आणि उंची घेतली आहे 1 इंच. एवढं मार्जिन घेऊन इथे आपण गोलाकारात हा शेप कटिंग करून घेतला आहे. आता ह्याच्या सहाय्याने कॅनव्हासच्या शीटवर डिझाईन करून घेऊयात. पाहताय मी कशा पद्धतीने ठेवते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे क्रॉस किंवा थोडंसं सरळ ठेवून घ्या. पाहताय मी अशा पद्धतीने ठेवून इथे पेनच्या सहाय्याने मार्क करून घेते. इथे मी खालच्या साईडने साधारण 1.25 इंच मार्जिन सोडत अशा पद्धतीने गोलाकार शेप मार्क करून घेते. त्यानंतर बाहेरच्या साईडला जितका तुम्हाला खोल हवा आहे त्यानुसार अशा पद्धतीने मार्क करून घ्या. मी इथे साधारण 1 ते 1.25 इंच बाहेरच्या साईडला येत हा गोलाकार शेप मार्क करून घेते. आपण ह्या गळ्याला नॉट लावणार आहोत तर त्यासाठी मी वरच्या साईडने 3.25 इंचाला मार्क करते. तिथेपर्यंत अशा पद्धतीने क्रॉस आकारात हा शेप जोडून घ्या. त्यानंतर अर्धा इंच आतल्या साईडला येत गोलाकार आकारात इथे आपण गळ्याचा शेप मार्क करून घेतला. पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे. आता इथे जो आपण शेप मार्क केला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला शिलाईसाठी मार्जिन लागणार आहे. तर जिथे आपण गोलाकार शेप मार्क केला आहे तिथे आपण 1.5 इंचाला मार्क करतोय आणि खालच्या साईडला आपण 1 इंच मार्जिन घेतलं आहे. त्यानुसार उरलेल्या भागावर 1 इंच मार्जिन घेत हे पॉईंट्स जोडत गोलाकारात शेप मार्क करून घेतोय. इथे आपलं ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेऊयात. जे आपण मार्जिन वाढवून घेतलंय ते कटिंग करत गळाचा शेप आहे असा अगदी परफेक्ट कटिंग करून घ्या. डायरेक्ट कटिंग करायला जमत नसेल तर कॅनव्हासच्या शीटवर टाचण्या लावून घ्या. इथं पाहताय अगदी परफेक्ट आकारात मागील गळाचा शेप कटिंग करून घेतला. आता कॅनव्हासची शीट बाजूला ठेवून अस्तरचा भाग घेतोय. पाहता इथे आपण मागील भाग अस्तरवर कटिंग करून घेतला आहे. शोल्डरच्या इथे मध्यात मार्क करून घेतोय. त्यानंतर अस्तरचा भाग बाजूला ठेवून इथे आपण मेन फॅब्रिकचा भाग घेतोय. पाहताय मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. त्यावर आपण अस्तरचा कटिंग केलेला भाग ठेवतोय. पहा इथे मी मेन फॅब्रिक कटिंग करत असताना अस्तरच्या भागापेक्षा अर्धा इंचाने वाढीव कटिंग करून घेतलंय, जेणेकरून जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही. इथे पाहताय अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा पार्ट ठेवून घेतला. आता जी आपण गळा रुंदी 2 इंच घेतली आहे ती मध्यातून दोन्ही बाजूला मार्क करून घेतोय. त्यानंतर कॅनव्हासच्या शीटवर कटिंग केलेला गळ्याचा भाग घ्यायचा आहे. कॅनव्हासच्या शीटचा जो चमकणारा भाग आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडला ठेवून दोन्ही शोल्डरचे भाग जिथे आपण मार्क केले तिथे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून आता कॅनव्हासच्या शीटवर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. कॅनव्हासच्या शीटच्या चमकणाऱ्या भागावर हीट दिल्याने ती कापडाला चिटकली जाते, त्यामुळे शिलाई करताना आपलं कापड हळत नाही. इथे पाहताय मी कॅनव्हासच्या शीटवर इस्त्री फिरवून घेतली. खालच्या साईडला इथे टाचणी लावून घेतली आहे. आता जिथे आपण 3.25 इंचाला मार्क केलंय तिथे आपण नॉट लावणार आहोत. तर तिथेपर्यंत आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत तिथेपर्यंत सरळ रेषेत कट देऊन घ्या. आता आपण शिलाई करायला सुरुवात करूयात. जिथे आपण कट दिला आहे तिथे आपल्याला नॉट ठेवून घ्यायचे आहे. पाहताय मेन फॅब्रिक आणि अस्तर या दोघांमध्ये आतल्या साईडने इथेही नॉट ठेवून घ्यायचे आहे. पाहताय ही नॉट मी मेन फॅब्रिकपासून तयार केली आहे. इथं तुम्ही रेडीमेड वापरली तरीसुद्धा चालेल.
पाहताय आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या दोघांमध्ये आतल्या साईडने इथे आपण नॉट ठेवून घेतली। आता 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायला सुरुवात करतोय। अशा पद्धतीने नॉट ठेवल्यामुळे ती आतल्या साईडला हाईड होऊन जाते, त्यामुळे ब्लाऊजला छान फिनिशिंग येते। इथे पाहताय जिथे आपण नॉट ठेवली आहे तिथे आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। त्यासोबत शिलाई करत असताना 3.5 नंबरची शिलाई घ्यायची आहे, कारण इथे आपण सिंगल शिलाई करत असतो, त्यामुळे शिलाई लहानच घ्या जेणेकरून ती उसवणार नाही। आता याच पद्धतीने 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित कॅनव्हसच्या शीटवर शिलाई करून घेतोय। जिथे आपल्याला कापडाची दिशा बदलायची आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल। इथे पाहताय जिथे आपला अर्धगोलाकार शेप आहे तिथे मी अगदी व्यवस्थित हळूवारपणे कापडाची दिशा बदलत शिलाई करून घेते, तरच आपल्या गळ्याचा शेप परफेक्ट येईल। कॅनव्हसच्या शीटवर शिलाई करत असताना घाई न करता सावकाश करा, नाहीतर मग आपल्या गळ्याचा शेप बिघडला जातो आणि फिनिशिंग सुद्धा येत नाही। मागील व्हिडिओमध्ये ह्या 32 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग पाहिलं, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की पहा। पुन्हा दुसऱ्या साईडला जिथे आपण नॉटसाठी मार्क केलाय तिथे मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आतल्या साईडने अशा पद्धतीने नॉट ठेवून तिथे शिलाई डबल करून 5 इंच इतपत मार्जिन घेत सरळ शिलाई करून घेतली। पाहताय गळ्याच्या बाजूने शिलाई करून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या भागावर शिलाई करून घेतोय। एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत अस्तरच्या भागावर शिलाई करून घेतोय। शिलाई करत असताना कापडावर कुठे चुणे येणार नाही याची काळजी घ्या। आपलं कापड हाताच्या सहाय्याने खालच्या साईडला सरकवत अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या। इथे मी टाचण्या लावून घेतल्या आहेत जेणेकरून आपलं कापड हलणार नाही। पाहताय अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतली। त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतोय। त्यानंतर गळ्याच्या बाजूने 5 इंच इतपत मार्जिन सोडत अशा पद्धतीने गळ्याचा शेप कटिंग करून घेतोय। इथे आपल्याला 5 इंच मार्जिन कंपल्सरी सोडायचं आहे जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गळ्याचा शेप कटिंग करून घ्या। त्यानंतर जिथे आपला गोलाकार भाग आहे तिथे आपण छोटे छोटे कट्स देऊन घेतोय आणि जिथे आपला डिझाईनचा भाग आहे तिथे पूर्ण शिलाईपर्यंत कट देऊन घ्या, तेव्हाच आपल्याला गळ्याचा शेप पलटवायला सोपं जाईल। इथे पाहताय संपूर्ण गळ्याच्या भागावर छोटे छोटे कट्स देऊन घेतले। आता कंबर आणि गळ्यामध्ये जी स्पेस राहिली आहे त्यामधून हा मागील भाग आपण पलटवून घेतोय। पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने गळा पलटवल्यामुळे बराचसा वेळ वाचतो, त्याशिवाय गळ्याला आणि कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। त्यानंतर टोकदार वस्तूच्या सहाय्याने जिथे आपल्या गळ्याचा गोलाकार शेप आहे तो आपण बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने सरकवून घेतोय। पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत इथे आपला मागील भाग पलटवला जातो। तुम्हाला ही गळा पलटवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। पाहता इथे आपण गळ्याचा शेप अगदी व्यवस्थित करून घेतला। त्यानंतर आपल्याला कमरेच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर दाबटीप देऊन घेतोय। अशा पद्धतीने गळा पलटवल्यानंतर कमरेच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजेच ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो। इथे आपण संपूर्ण कमरेच्या भागावर दाबटीप देऊन घेतली। आता मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय। 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित कुठे कापडावर चुणे येणार नाही ह्याची काळजी घेत मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय। जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर इथे टाचण्यांचा वापर करा। इथे लक्षात घ्या आपण गळ्यावर दाबटीप नाही दिली आहे, त्यामुळे मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करत असताना हलक्या हाताने बाहेरच्या साईडला खेचून घ्या जेणेकरून आपल्या कापडावर कुठे चुणे येणार नाही आणि आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल। इथे पाहताय आपण अस्तर शिलाई करून घेतला। त्यानंतर जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो अस्तरच्या भागानुसार कोणताही मार्जिन न सोडता आहे असा कटिंग करून घेतोय। इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात मागील भागाची डिझाईन तयार करून घेतली।
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.